साहेब, अहो काय बघताय असं? हा, अहो पेपरात बातमी बी आली माझी. तेच तोंड आहे, तेच शरीर आहे. गुन्हेगार शोधताय? जावा मग आरसा घेऊन या. नाही, कसं आहे, या जगातला प्रत्येक माणूस काही ना काहीतरी गुन्हा करतच असतोय. हा, पण काहींचे गुन्हे फाईलमध्ये असतात आणि काहींचे गुन्हे फक्त मनात. काय आहे? केस करणार आहे माझ्यावर? केस टाकणार आहे माझ्यावर? टाका की, बिंदास, काय हरकत नाही. माझ्या बापानं ना एक गोष्ट मला सांगितली, पोरा इज्जत कमव. इज्जत, थोडा प्रयत्न केला इज्जत कमवायचा, पण काय झालं, मला असं समजलं, इज्जत कमवण्यापेक्षा लोकांना भीती कमवायची. मग मी इज्जत सोडली आणि भीतीचं नाव कमवायला सुरू केलं. आज काय, या भीतीमुळं सगळा तालुका आपल्याला घाबरतोय साहेब. हा, कसं आहे साहेब, तुम्ही माझ्यावर केस करणार ना, करा, पण ते केस केल्यानंतर तुम्हाला काहीतरी पुरावे लागतील. गावात जाणार, लोकांना जागा करणार, माझ्यावरती कंप्लेंट करायला. एवढं सोपं वाटलं? गावातला एक जरी माणूस माझ्यावर केस करायला तयार झाला ना, नाव बदला. कसं आहे साहेब, गावात बाप सरपंच आहे माझा. कोण? सरपंच. पण अख्ख्या तालुक्यात दहशत केली मी. का? भीती. काय ना, आज पण जर एखादं गाबडं झोपलं नसेल ना, तर त्याची आई त्याला म्हणते, अरे झोप बाबा, नाहीतर ते येईल. आणि ती पोरग गपगार झोपतंय. एवढी दहशत कमवली, लहान पोरं बी घाबरतात आपल्याला. मोठ्या माणसांचं काय घेऊन बसला? केस करणार आहे माझ्यावर? ज्यांनी ज्यांनी माझी तक्रार केली, त्यांनी त्यांनी तक्रारी मागे घेतल्या, आणि ज्यांनी तक्रारी मागे नाही घेतल्या, त्यांना आमचं गावच सोडायला लागलं. धन्यवाद.